जी उतरते, आता प्यायची आणि रात्रभरात उतरते, त्याला नशा म्हणतात काय? ती कसली नशा? अरे नशा असली पाहिजे, अशी असली पाहिजे, एकदा पिली ना आयुष्यभर टिकली पाहिजे. नशा करायचीच आहे ना तर अहिल्याबाई होळकरांच्या विचारांची नशा करा. नशा करायचीच आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची नशा करा. नशा करायचीच आहे ना तर इतिहासाची नशा करा. विचार चांगले ठेवा. आजोबांनी सांगितलं, चांगल्या विचारांची नशा करा. आजीवन ती नशा उतरल्याशिवाय राहणार नाही. जे उतरते त्या नशेला अर्थ नाही. आणि याही पलीकडे सांगू, नशा करायची असेल ना तर देवाची नशा करा. जशी नशा माझ्या तुकोबारायांनी केली, जशी नशा माझ्या माऊलींनी केली. बरं मी सांगते म्हणून ऐकू नका, तुकोबाराय सांगतात म्हणून तरी ऐका. कीर्तन नाही, कीर्तनात प्रमाण द्यावं लागतं, पण व्याख्यानात पण येते. तुकोबाराय म्हणतात, जो सेवी अफू भांग तंबाखू उदंड, परी तो अखंड भ्रांती माझी, तो सर्वस्वी बुडाला, अंतरला त्यासी पांडुरंग. तुकोबारायांपेक्षा तुम्ही मोठे आहात का? तुकोबारायांपेक्षा आपण मोठे आहोत का? मी सांगते म्हणून ऐकू नका, तर तुकोबाराय सांगतात म्हणून ऐका. आणि त्यासाठी हा हट्ट आहे, यासाठी हे बोलणं, यासाठी हे सांगणं. तुम्हाला सांगू का, तुम्ही 2 रुपये कमी कमवले तरी चालेल, 2 पैसे कमी कमवले तरी चालेल, तुमचे कपडे फाटके असले तरी चालेल. माणसाची पारख फाटक्या कपड्याने होत नाही, तर माणसाची पारख त्याच्या विचाराने आणि त्याच्या संस्काराने होते. तुमच्या अंगावरचे कपडे फाटके असले तरी चालतील, तुम्ही गरीब असले तरी चालेल, पण तुम्हाला कोणतंच व्यसन नको. हे खरं श्रीमंतीचं लक्षण आहे. व्यसन न करण्याची श्रीमंती ज्याच्याकडे असेल ना, तो अंबानीपेक्षाही अमीर आहे. लक्षात घ्या, अनंत अंबानीपेक्षा देखील अमीर आहे. एखादं व्यसन ज्यावेळी लागतं ना, त्यावेळी त्या व्यसनासोबत आपलं भवितव्य, आपलं भविष्य, लेकरं बायको, कुटुंब, घर, माय बाप सगळं 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 नष्ट होतं. दारू एक आग आहे आणि त्या आगीमध्ये तुम्ही या सगळ्यांची आहुती देता. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही दारू पिली म्हणजे एखाद्या चौकात तुमचा पुतळा लावला जाईल का? तुम्ही दारू पिली म्हणजे 300 वर्षानंतर जशी आपण अहिल्याबाईंची जयंती साजरी करतो तशी तुमची केल्या जाणार आहे का? तशी तुमची केल्या जाणार आहे का? त्याचं मला काय सांगायचंय बरं, ज्यावेळी मी अशा पद्धतीचे व्याख्यान देतात ना, त्यावेळी लोक मला म्हणतात, ताई तुम्हाला काय आहे, किती टेन्शन असतं, आणि टेन्शन जाण्यासाठी आम्ही दारू पितो. लोकांच्या कमेंट, बरं काहीच कमेंट करून भागत नाही, डायरेक्ट फोन. आमच्या गावात आल्या, दारूवर बोलल्या, काय गरज होती, माझी बायको डोकं खातीये माझं, दारूवर बोलल्या. बरं गावात येऊन बोलल्या, मीच कार्यक्रम ठेवला आणि मीच. दादा तुम्हाला म्हणायचं नाहीये. बरं अशा खरंच येतात बरं का, अशा पद्धतीचे फोन खरंच येतात. मग धमक्याही देतात, आली आणि दारूवर बोलून गेली. पण मला काय म्हणायचंय, दारू पिल्याच्या नंतर सार्थकी काय होते मला सांगा. म्हणतात बायकोचं टेन्शन आहे म्हणून दारू पितो, बायको कटकट करते म्हणून दारू पितो, लेकरं कटकट करतात म्हणून दारू पितो, पैसे कमवण्याचं टेन्शन आहे म्हणून दारू पितो. मला सांगा, टेन्शन म्हणजे काय असतं, स्ट्रेस काय असते, चिंता काय असते, दुःख काय असते, याची जाणीव करायची असेल ना, तर दुःख काय असते हे अहिल्याबाईंना विचारा. त्यांच्या दुःखापेक्षा तुमचं दुःख मोठं आहे का? दुःख काय असते ना हे माझ्या ज्ञानोबारायांना विचारा. जे लहान असतानाच त्यांचे मायबाप त्यांना सोडून गेले. साध्या एका चतकोर चपाती तर सोडा, एक घुट पाण्यासाठी सुद्धा लोकांनी त्यांना तरसवलं, लोकांनी त्यांना त्रास दिला. टेन्शन काय असतं, दुःख काय असतं ते माझ्या माऊलींना विचारा.
तरी सुद्धा माझ्या माऊलींनी पसायदान लिहिलं आणि या जगासाठी दान मागितलं. माझ्या माऊलीने हे विश्वाचे माझे घर असं सांगितलं. टेन्शन काय असतं, दुःख काय असतं हे त्यांना विचारा. दुःख काय असतं अहिल्याबाईला विचारा. दुःख काय असतं तुकोबारायांना विचारा. दुःख काय असतं ज्ञानोबारायांना विचारा. दुःख काय असतं त्यांना विचारा. कुठं लावायचं त्यांचं दुःख, कुठं लावायचं तुमचं दुःख? बरं, दारू पिल्यानं दुःख दूर होत असेल ना? 2-4 राजनं पिऊन घ्या एकदाचीच. 2-4 राजनं एकदाचीच पिऊन घ्या आणि मग मला फोन करून सांगा, ताई मी 2-4 राजन दारू पिलो. राजन समजलं नसेल तर ड्रम, 2-4 ड्रम भरून दारू प्या आणि मग मला फोन करा, वैष्णवी ताई मी दारू पिलो आणि माझ्या आयुष्याचं अख्खं संकट संपलं. अख्खं टेन्शन माझ्या आयुष्याचं संपलं. संकटाचा सामना करण्यासाठी संकटाच्या पासून पळून जायचं नसते. संकटाचा सामना करण्यासाठी अहिल्याबाईंसारखं खंबीर उभं राहून डोळ्यात डोळे टाकून संकटाला सांगायचं असते, ये बघू. असं संकटाला ठणकावून सांगायचं असते. दारूवर पैसे खर्च केल्यानं खरंच दुःख जात असेल, खरंच संकट जात असेल तर माझं काहीच म्हणणं नाही, घ्या पिऊन, व्हा सुखी. दारूने जर सगळ्या गोष्टी साध्य होत असेल तर काहीच हरकत नाही ना. आपण स्पॉन्सर करू, मी देते थोडेफार पैसे. माझे पैसे कमी पडत असेल तर दारू प्यायला मी देते थोडेफार पैसे. मला एक गोष्ट सांगा, जी गोष्ट आपली नाश करते, ज्या गोष्टीने आपला नाश होत आहे, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे तरी सुद्धा वारंवार तीच गोष्ट आपण करायला जातो. म्हणजे माणसापेक्षा मूर्ख प्राणी या जगात दुसरा कोणी नाही असं मला वाटतं. म्हणून समस्त गावकऱ्यांना विनंती आहे. विनंती किती मानता, काय करता काही माहिती नाही, पण तुकोबारायांचे सेवक म्हणून, ज्ञानोबारायांचे सेवक म्हणून आणि याही पलीकडे अहिल्याबाईंची लेक म्हणून तुमच्या चरणावर डोकं ठेवते, मस्तक ठेवते आणि तुम्हाला विनंती करते, पहा जमलं तर. आकडा सांगू का? 21 दिवस, फक्त 21 दिवस करून पहा. प्रयत्न करायला काय जातं मला सांगा ना. एकदा प्रयत्न करून पहा. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न जर तुम्ही केला नाही तर कसं होणार बरं? ज्या वेळी दारूची भाषणं गाजली ना, तर तुम्ही आपले लोक म्हणून सांगते, ज्या वेळी दारूची भाषणं गाजली ना दादा, त्यावेळी लोक मला फोन करतात, ताई तुमचं व्यसन मुक्तीचं केंद्र आहे का? काय करायचं लोकांचं, काय बोलायचं यावर? अहिल्याबाई आपल्याला समजून घ्यायची असेल ना, अहिल्या मातेचा इतिहास आपल्याला समजून घ्यायचा असेल ना, तर मला एक मुलगी म्हणून, मला अहिल्याबाईची लेक म्हणून, या महाराष्ट्राची लेक म्हणून मला एक गोष्ट सांगणं आवर्जून महत्वाचं वाटतं की अहिल्याबाईला समजून घेण्याआधी आपण आपल्या घरातल्या मायला सुद्धा समजून घेतलं पाहिजे.